नमस्कार. एवढ्या प्रचंड संख्येनं या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व पुणेकर रसिकांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि आजच्या या मुलाखती गप्पांच्या कार्यक्रमाला आरंभ करतो. मला आज या ठिकाणी हा कार्यक्रम करत असताना दोन गोष्टींमुळे विशेष आनंद होतोय. एक म्हणजे ज्या केसरीमध्ये माझी स्वतःची पत्रकारितेची कारकीर्द सुरू झाली त्या केसरीमध्ये हा कार्यक्रम मुलाखतीचाच होतो आहे. आणि दुसरी गोष्ट, ज्याची कारकीर्द मी सलगपणे पाहत आलेलो आहे असा माझा मित्र निखिलची मुलाखत घेण्याचा योग या ठिकाणी आलाय, म्हणून विशेष आनंद वाटतो. पहिलं मराठी वृत्त साप्ताहिक दिनांक आकाराला आणलेले, मनोहर साप्ताहिकामध्ये काही काळ काम पाहिलेले, आपलं महानगर सारख्या सायम दैनिकाचं प्रदीर्घ काळ संपादन केलेले, षटकार, चंदेरी यासारख्या देखण्या आणि वेगळ्या नियतकालिकांच्या उभारणीमध्ये सिंहाचा वाटा असलेले आणि गेल्या 35 वर्षाच्या या पत्रकारितेमध्ये अद्याप हाताळले न गेलेले विषय निवडत वेगळी लेखनशैली आणि मांडणी करत स्वतःचा स्वतंत्र ठसा उमटवलेले पत्रकार जयंत पवार, दिलीप प्रभावळकर, संजय पवार, राऊत यांच्यासारख्यांना अशा नवनव्या लेखकांना त्या काळात लिहितं केलेले, एरवी ओठावरही येऊ शकणार नाहीत असे लैंगिकतेसारखे विषय निवडून अक्षर दिवाळी अंक आणि अक्षर प्रकाशनाच्या संपादनातनं कल्पकता दाखवलेले पत्रकार आणि गेली 5 वर्ष IBN लोकमत या वाहिनीच्या माध्यमातनं संपादक आणि मुलाखतकार या नात्यानं ग्रेट भेट आणि आजचा सवालमधून थेट प्रश्न विचारत प्रचंड लोकप्रिय झालेला आमचा हा मित्र मुलाखतकार, एका यशस्वी मुलाखतकाराचीच मुलाखत घेण्याची संधी मला दिली, त्याबद्दल मी केसरी परिवाराचा आभारी आहे. पुनश्च एक वेळ आपणा सगळ्यांचं स्वागत करतो आणि निखिलला सांगू इच्छितो, आजचा सवाल माझा आहे. आणि नक्की का? हा, नक्की नक्की. मुलाखत कोण कोणाची घेणार आहे? मी तुझी. नक्की नक्की. थोडं वाटून घेऊया, करून घेऊया, अर्धी अर्धी काही करूया. ठीक आहे, माझी काहीच हरकत नाही. फक्त कुठल्याही प्रश्नाला उत्तर देण्यापूर्वी मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं तुमच्या मनातलं, पण मी प्रतिनिधी म्हणून बसलोय म्हणून एक गोष्ट त्याला निखिलला विनंती करतो. देवगंधर्वांचं चांगलं पुस्तक आहे, तर या पुस्तकावर हात ठेवून त्यांनी सुरुवातीला सांगावं, जी उत्तरं देईन ती न चिडता देईन. हे काय मी सांगू शकत नाही. न चिडणं माझ्या हातात नाही, पण या पुस्तकावर नाही, कशावरही हात ठेवून सांगेन की जे काय सांगेन ते सत्य सांगेन, चिडून सांगेन पण सत्य सांगेन. धन्यवाद. आपल्यापैकी बऱ्याच जणांना IBN लोकमतच्या माध्यमातून ग्रेट भेट आणि आजचा सवाल याच्यातनंच माहिती असलेले मुख्यत्वे निखिल वागळे आहेत. मी निखिल वागळे वगैरे म्हणताना मला जरा जास्त होतं. आम्ही आमच्या एकमेकांची इतक्या वर्षाची परस्परांना ओळखून असल्यामुळे मी अरेज तुरेमध्येच आम्ही एकमेकांशी बोलू, म्हणजे ते जास्त आम्हालाही बोलताना कम्फर्टेबल होईल. मी एक सांगू इच्छितो की प्राध्यापक डोळे हे त्या काळात सांगत असत की ते राष्ट्र सेवा दलाचे अध्यक्ष असताना निखिल वागळे राष्ट्र सेवा दलामध्ये फुल टाइमर होते. संघर्षशील आणि तडफदार असा निखिल सारखा कार्यकर्ता सेवा दलाची प्रतिमा बदलायला कारणीभूत ठरला. बेताच्या आर्थिक परिस्थितीत दीड खोलीच्या जागेत राहत फुल टाइमर म्हणून काम करणाऱ्या तुझ्यासारख्या सेवा दलातल्या कार्यकर्त्याला त्या दिवसांकडे बघितल्यावर काय वाटतं? मी मुद्दाम इतक्या जुन्यापर्यंत अशा करता गेलो की त्याचा लोकमतच्या अलीकडचा खूप प्रदीर्घ पहिल्यापासून संघर्ष, झटणं, सच्चेपणाकडे झुकणं या गोष्टींची वाटचाल फार जुनी आहे, म्हणून मी सेवा दलाकडे सुरुवातीला गेलो. खूप जुना प्रश्न यांनी विचारलाय. खरं तर तो काळ आता माझ्यापासून सुटलाय, कारण हा जो काळ आहे तो साधारणपणे 1976-77चा काळ आहे. सेवा दलात मी होतो, खूप कमी काळ होतो. 77 नंतर काही काळ मी सेवा दलाचा फुल टाइमर होतो. बहुतेक वर्ष दीड वर्ष मी सेवा दलाचा फुल टाइमर म्हणून काम केलं असेल. पण माझ्या स्वभावामुळे असेल, खरं बोलण्याच्या वृत्तीमुळे असेल, तिथेही अनेकांशी माझे वाद झाले.
राष्ट्र सेवा दल त्यामुळे आम्ही आता काय करायचं ते मग आम्ही सेवा दलाचा मुंबईमध्ये विद्यार्थी विभाग काढला आणि विद्यार्थ्यांची संघटना बांधून विद्यार्थी आंदोलन केलं. सेवा दलाच्या इतिहासामध्ये आंदोलन हा प्रकार नव्हता, फक्त शाखेतून संस्कार व्हायचे. माझं असं मत होतं, संस्कार हा समाजात होतो, आंदोलनामध्ये होतो, लोकांमध्ये होतो, संघर्षात होतो आणि विधायक कामात होतो. मी सेवा दलात खरं तर 1.5 ते 2 वर्ष होतो, पण त्याआधी माझा जो संपर्क आला तो जयप्रकाशांच्या चळवळीशी 1974 साली. तोपर्यंत मी एका मध्यमवर्ग कुटुंबामध्ये गिरगावात राहणारा मुलगा होतो. माझ्या घरातल्या कुणाचाही, वडिलांचा, आईचा, आजोबांचा, पणजोबांचा कुणाचाही राजकारणाशी संबंध नव्हता. जयप्रकाशांचं आंदोलन पहिल्यांदा गुजरातमध्ये सुरू झालं, नवनिर्माण आंदोलन. चिमणबाई हटाव सरकार, चिमणबाई पटेल यांच्या विरुद्ध ते आंदोलन पेटलं नंतर 1973 साली. त्यानंतर 74 साली भ्रष्टाचार विरोधी आंदोलन बिहारमध्ये सुरू झालं आणि हळूहळू जयप्रकाशांनी त्यांचं नेतृत्व केलं. त्या काळामध्ये मी शाळेतून कॉलेजमध्ये गेलो होतो, रुईया कॉलेजमध्ये मी होतो आणि जयप्रकाशांचं हे आकर्षण जबरदस्त होतं. कॉलेज सोडून आम्ही थेट बिहारला जाऊन पोहोचलो. आता कोणत्या मध्यमवर्गीय आईबापाला हे पटेल की आपला चांगला मेरिट लिस्टमध्ये येणारा मुलगा एक जयप्रकाश नारायण नावाचा कोणतरी एक माणूस आलाय, त्याच्या नादी लागलाय, डॉक्टर व्हायचं सोडलंय, इंजिनियर व्हायचं सोडलंय. पण मी तुम्हाला सांगतो, आज इतक्या वर्षानंतर 1974 ते आजपर्यंत या इतक्या वर्षानंतर मी तुम्हाला सांगतो, मला या गोष्टीचा आयुष्यात कधीही पश्चाताप झाला नाही. किंबहुना मी बिहारला गेल्यामुळे, मी जयप्रकाशांच्या जवळ गेल्यामुळे आणि त्यांच्या शेवटच्या काळामध्ये त्यांची शुश्रूषा करण्याचं भाग्य मला मिळालं एक्सप्रेस टॉवर्समध्ये, त्यामुळे माझं आयुष्य जे काय आहे ते आहे. मला जे मध्यमवर्गीय घरात बसून समजलं नव्हतं ते बिहारच्या खेड्यापाड्यात समजलं. खरा भारत काय आहे हे मला महाराष्ट्रात समजलं नव्हतं, मुंबईत तर नव्हतं, मी मुंबईकर होतो. पण मला बिहारमध्ये, पटण्यामध्ये, अगदी कोणत्या तरी गावातल्या खेड्यामध्ये, नालंदामध्ये, आम्ही जिथे जिथे बिहारमध्ये भेटलो, मी बिहार खूप एक्सटेन्सिव्हली फिरलो. 6 महिने बिहारमध्ये मी आणि माझे मात्र फिरत होतो आणि फक्त बघत होतो. मला जे शाळेत शिकवलं नाही, जे मला कॉलेजात शिकता आलं नाही, ते मला तिथे शिकता आलं. मी एका शिक्षकाला याचं श्रेय देतो. आमच्या शाळेमध्ये डी.टी. कुलकर्णी म्हणून सर होते, डॉक्टर डी.टी. कुलकर्णी, जे नंतर दुर्गाबाई भागवतांबरोबर एशियाटिक सोसायटीचे उपाध्यक्ष झाले. माझं भाग्य हे की ते आम्हाला मराठी शिकवायला ठाण्याच्या मोह विद्यालयात होते आणि ते असं सांगायचे, काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न करा. त्यांची भाषा अत्यंत जहाल होती. ते असं म्हणायचे, नाहीतर सगळ्या लोकांप्रमाणे किडे बनून गटाराच्या आजूबाजूला पडून राहाल. हे वाक्य माझ्या मनात रोवलं गेलं शाळेमध्ये, 8वी मध्ये, 9वी मध्ये. आणि मी बिहारला पोचलो. त्या क्षणी माझा घरचा संस्कार, मध्यमवर्गीय संस्कार कोलमडून पडला. ते आयुष्य बेचव वाटायला लागलं आणि त्यानंतर मी तुम्हाला सांगतो, मी बिहारमध्ये गेलो, मी मुंबईत परत आलो, JP वारले, जनता पक्ष झाला. जनता पक्षाच्या 77 काळात आम्हाला असं वाटत होतं परिवर्तन होईल, त्यामुळे त्या पक्षाच्या प्रचारातही आम्ही सामील होतो. लवकरच भ्रमनिरास झाला. त्यानंतर पत्रकारितेमध्ये आलो. त्याच्याकडे मी नंतर येतोच आहे. एकच गोष्ट मला बोलायची आहे, राष्ट्रसेवा दलाचा उल्लेख केला म्हणून इथे सांगतो, इथे अनेक पत्रकार नवीन मुलं असतील. माझी पत्रकारिता महाराष्ट्रात जी घडलेली आहे आणि जी मी पत्रकारिता करतो ही कुठच्याही कॉलेजामध्ये, वर्गामध्ये घडलेली नाही. हे महाराष्ट्रातल्या राजकीय, सामाजिक, संस्कृतीच्या मांडीवर बसून ही पत्रकारिता घडली आहे. म्हणून मला या सगळ्या चळवळींबद्दल एक अपार प्रेम आहे, जिव्हाळा आहे आणि कृतज्ञता आहे. या चळवळीचा उल्लेख निघाला म्हणून विचारू इच्छितो की गुजरातमध्ये चिमणबाई पटेल सरकार हटवण्याकरता जी चळवळ झाली त्यावेळेला प्रथम मला वाटतं तू जसं बाहेर पडलास तसं प्रथम सुशिक्षित पहिल्यांदी चळवळी करता रस्त्यावर उतरली असं म्हणता येईल का? 100% असंच होतं. मी कसा बाहेर पडलो, जसं आज तुम्हाला अण्णा हजारे दिसतायत, म्हणजे जयप्रकाश नारायण हा खूप मोठा नेता होता, मला माफ करा, अण्णांविषयी मला नितांत आदर आहे, पण जयप्रकाशांची वैचारिक पातळी आणि या गोष्टी यांची अण्णांची तुलना होऊ शकत नाही.
मला असं वाटतं जयप्रकाशांचं आम्हाला आकर्षण वाटलं, कारण जी व्यवस्था सडलेली आहे ती हा माणूस बदलू इच्छितोय. जयप्रकाशांनी संपूर्ण क्रांतीचा नारा दिला होता. आम्ही धावत सुटलो, आम्ही घरदार सोडलं आणि धावत सुटलो बिहारमध्ये, आणि त्यांचं घर होतं तिथे जाऊन त्यांना भेटलो, त्यांच्या पाया पडलो आणि आम्ही त्यांना सांगितलं की जेपी आम्हाला मार्गदर्शन करा. आम्ही कोण होतो मार्गदर्शन घ्यायला? जेपीने आम्हाला एकच गोष्ट सांगितली, मी तुम्हाला सांगतो, जी आयुष्यभर मला पुरली. त्यांनी असं सांगितलं की प्रश्न विचारायला शिक. ते त्यांच्या संथ गतीने असं बोलायचे आणि अत्यंत शांत होते. ते असं म्हणायचे, सवाल पूछना शिकू. कोणतीही गोष्ट आहे तिला प्रश्न विचारायला शिका. कोणतीही गोष्ट प्रश्न न विचारता मूकपणे मान्य करू नका. मी आयुष्यात जर काय केलं असेल, अगदी आजच्या सवालपर्यंत प्रश्नच विचारतोय आणि हे सगळं तिथून आलेलं आहे, आज एका दिवसात आलेलं नाही. दिनांक सारखं वृत्त साप्ताहिक काढण्यामागची त्यावेळची संकल्पना काय होती आणि अशोक शहाण्यांच्या शैलीचा किंवा निळू दामल्यांसारख्या पत्रकाराच्या त्यावेळच्या बरोबर असलेल्या त्याच्या सहवासाचा दिनांकच्या वाटचालीमध्ये तुम्हाला उपयोग झाला का? दिनांक हे म्हणजे मी त्याचा पहिला, म्हणजे मी आयुष्यात पहिल्यांदा पत्रकार झालो आणि संपादक झालो ते दिनांकमुळे. साप्ताहिक दिनांक, साप्ताहिक दिनांक हा मराठीतला अनोखा प्रयोग होता. 1979 साली हे सुरू झालं. या प्रयोगाच्या पाठी दुर्गा भागवतांपासून महाराष्ट्रातले जयवंत दळवी, विजय तेंडुलकर हे सगळे लोक उभे होते आणि इच्छा ही होती की जसं इंग्रजीमध्ये इंडिया टुडे निघतं किंवा संडे निघतं, त्यावेळेला संडे हे साप्ताहिक खूप लोकप्रिय होतं, तशा तऱ्हेचा प्रयोग आपण मराठीत करावा आणि तो प्रयोग सुरू झाला. दिनांक 1979 साली सुरू झाला. दिनांकचे पहिले संपादक होते निळू दामले आणि अशोक शहाणे. मी तुम्हाला सांगतो, हा प्रयोग वेगळा होता. पैसे नव्हते, लोकांकडून 5-5 हजार रुपये जमवून हा प्रयोग सुरू केला होता. बहुसंख्य त्या सगळ्या दिनांक चालवणाऱ्या व्यवस्थापकीय मंडळात समाजवादी होते, चांगले लोक होते, पण जे समाजवाद्यांचे एरवी होतं तेच झालं. मतभेद झाले पहिल्या वर्षभरामध्ये आणि अशोक शहाणे आणि निळू दामले सोडून गेले. मी दिनांकमध्ये लिहिणारा पत्रकार नवखा मुलगा होतो. माझं वय फक्त 19 वर्ष होतं. दिनांकचे प्रकाशक जयंत धर्माधिकारी यांना काय वाटलं माहित नाही. ते फ्रस्ट्रेशन मधून बोलले की नाही आज मला माहित नाही, त्यांना जाऊन विचारलं पाहिजे. पण त्यांनी मला विचारलं तू संपादक होशील का? मी पण गाढव, मी हो म्हटलं. मला काय माहिती होतं संपादनातलं? काहीही माहित नव्हतं. मी फक्त नव्याने लिहायला लागलेला तरुण मुलगा होतो, उत्साही होतो. पण ते विचारतायत म्हटल्यावर, आणि संस्कार होता, वाचन होतं. मी तुम्हाला सांगतो, माझ्यावर जो संस्कार आहे पत्रकारितेचा, हा गोविंद तळवळकर किंवा माधव गडकरींचा नाहीये. माझ्यावर जो संस्कार आहे पत्रकारितेचा, हा माणूसच्या माजगावकरांचा आहे, सोबतच्या बेहरेंचा आहे किंवा साधनेच्या यदुनाथ थत्तेंचा आहे. त्यावेळी मी त्यांच्या प्रवाहातला पत्रकार मला मानतो, कारण मी या बड्या वृत्तपत्रांचा संपादक कधी नव्हतो. पण मी हो म्हटलं, कारण मला हे माहिती होतं की माजगावकरांनी माणूसमध्ये जे केलंय तसं आपल्याला कुठेतरी करता येईल. मी माणूसमध्ये त्या काळात लिहित होतो. माणूसचं मध्यांचं समग्र वाङ्मय जे निघालं त्याच्यामध्ये 77 साली लिहिलेला माझा लेखही आहे आंध्र प्रदेशच्या वादळावर. तर मी हो म्हटलं. आता ते गाढव होते की मी गाढव होते मला माहित नाही, पण मी संपादक झालो आणि मी छोटा संपादक होतो. मी देशातला सगळ्यात तरुण संपादक होतो हे मला नंतर कोणीतरी सांगितलं आणि मला खूप गंमत वाटली. पण मी तुम्हाला सांगतो, छोटा संपादक म्हणजे छोट्या वयाचा संपादक असण्याचा एक फायदा असतो. मी लोकांना हात जोडून सांगायचो, अगदी मोठमोठ्या लेखकांना, अरुण साधू असतील, जयवंत दळवी असतील, कोणी की मला लेख द्या. आणि मी चांगल्या प्रकारे सांगायचो आणि माझ्या चेहऱ्यावर, मी तरुण आहे मला द्या म्हणजे काय मला माहित नाही, माझ्या चेहऱ्यावर काहीतरी असावं, ते मला द्यायचे. मी त्याचं काय करायचो हा वेगळा मुद्दा, पण ते मला द्यायचे. आणि अशा पद्धतीने एका छोट्या संपादकाभोवती नव्या लेखकांचा एक गट जमला. आज मराठीतले अत्यंत यशस्वी लेखक जे तुम्हाला दिसत आहेत, उदाहरणार्थ तुम्हाला नावं सांगतो. आमच्या क्रिकेटच्या लेखकांमध्ये द्वारकानाथ संगरी होते, मकरंद वायंगणकर होते, मेघना पेठेची पहिली कथा मी छापलेली आहे, त्याच्यानंतर सतीश तांबे, अनेक नावं घेता येतील, मनोहर कदम, हरी नरके, आज एवढे विचारवंत जे दिसत आहेत, अनेकांचं पहिलं लिखाण त्या काळामध्ये मी छापलेलं आहे. दिलीप चित्रेचा कॉलम चाव्या म्हणून जे पुस्तक झालं ते त्या काळामध्ये आम्ही छापलेलं आहे. मला असं वाटतं की माझी जी पहिल्यापासून भूमिका होती ती आहे, मी हस्तिदंती मनोऱ्यातला संपादक नाही, मी लोकांमधला संपादक आहे. मी लोक आणि सरकार, लोक आणि विचारवंत याच्यामधला पूल आहे, ही माझी आजही भूमिका आहे. मी विचारवंत नाही, मी छोटा माणूस आहे, मी फक्त इतकंच करतो, आय एम अ गुड कम्युनिकेटर. मी असं म्हणतो, मी चांगला संवादक आहे.
मी सामान्य माणसाला जे म्हणायचं ते पंतप्रधानांपर्यंत पोहोचवू शकतो आणि पंतप्रधानाला काय म्हणायचं ते छोट्या माणसापर्यंत पोहोचवू शकतो. ही माझी ताकद आहे. मला असं वाटतं तेच मी केलं आणि चांगला गट तयार झाला. दिनांक हे माझ्या आयुष्यातले 2 वर्ष होतो मी दिनांकमध्ये 82 पर्यंत. हे माझ्या आयुष्यातले अत्यंत सोन्याचे दिवस होते. याचं कारण माझी दळणघळण तिकडे झाली.